आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्वजण बरे असाल. तर हा माझा नवीन चॅनल आहे, तर प्लीज करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काल कसं आणि त्या अगोदर जे माझे 50 सबस्क्रायबर आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद करते की त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर चला मग मी तुम्हाला सांगते. काल होता संडे असल्या कारणानं आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर बिना काही खाता पिता तर काही येऊ शकतच नाही. त्या कारणानं आम्ही मग मोमोज खासाठी गेलो ना. तर मोमोज खासाठी गेल्यानंतर झालं असं की ते मोमोज आम्हाला कसे महागात पडले तुम्हाला ते त्या ब्लॉगमध्ये सांगते. तर प्लीज करून पूर्ण ब्लॉग बघा. चला मग कंटिन्यू. हॅलो फ्रेंड, आज आम्ही आलो मार्केटमध्ये. आम्हाला घ्यायचं होतं गहू वगैरे, त्याच्यामुळे आम्ही आज आलो मार्केटमध्ये. आता हे बघा, याला दिसला आहे दुकान आणि हात चालला दुकानाकडे. आणि दुकानामध्ये गेल्यानंतर त्याचा आवडीचं काही मिळालं नाही, तो तिथून रिटर्न परत आला. आज संडे असल्या कारणानं ना तेवढी काही गर्दी आहे नाही मार्केटमध्ये. संडे आहे आज म्हणून. आता ना सामान वगैरे घेऊन झालं होतं ना, आम्ही मग निघालो परत घरी. मग ना सायंकाळला हा कांच्या याच्यामध्ये आलो. तिथं चायनीजच मिळते सगळं. चंद्रपूरचे जे असते त्यांनाही माहीत आहे. मग आम्ही इथं मोमोज वगैरे खासाठी आम्ही कुठं आलो परी? कुठं आलो आम्ही? तुझ्याकडे पाय हाय मोमो, हाय म्हणा. हाय मोमोज. बाय करा, बाय. आम्ही खाणार आहोत. हा बघा, काही जॅकेट वगैरे लावला नाही, काय नाही, थंडीनं आहे आता तसाच. ट्युशनला गेला. आम्ही आज खाणार आहोत मोमोज. तुम्हाला याला ना बाहेरचं म्हटलं ना मस्त खुश. बाहेरचं म्हणलं ना, घरचं नाही जाय त्याच्या पोटात, बाहेरचं म्हणलं ना बहुत खुश होतं या खासाठी. जास्त ते चायनीज, पुन्हा बर्गर, पिझ्झा हे म्हणलं ना मस्त लवकरच तयार होते. आणि भात भाजी पोळी घरचं काहीतरी म्हटलं ना ते नाही जमत त्याला. बघा, डोळे काढू काढू खासाठी तयार आहे. चला तर मग आमचं ऑर्डर दिलेलं आहे, याचं आहे. आता बघू. आता हिच्याकडे पहा, बसती आहे टेबलवर. आता एक प्लेट आलेला आहे, पुन्हा दुसरा प्लेट ऑर्डर दिलेला आहे, तो यायचा आहे. आणि खूप गर्दी असते त्याच्यामुळे वेळ लागतो. अरे नको अंशू, नको. ते मेवणी जाय, खाऊ नको जास्त परी. मेवणी झालं असं की हे मोमोज खाल्यानंतर माझ्या मुलाला पोटाचा प्रॉब्लेम आहे. त्याचं म्हणजे असं काहीतरी जड वस्तू खाल्यानंतर त्याला पोटाला त्रास होते आणि त्याची ट्रीटमेंट वगैरे सुरू होती. आणि हे खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या पोटाचा पुन्हा त्रास सुरू झाला. मग आम्हाला हॉस्पिटल सगळं खर्च तो लगच राहिला. आणि हे मोमोज खाल्ल्याने त्याला त्रास झाला आणि आम्हालासुद्धा त्रास झाला. त्यामुळे शाळा बंद, ट्युशन बंद, अभ्यास बंद. आणि असं ते झाला आमचा प्रॉब्लेम. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.